प्रथमतः जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा आपल्या सेवेसाठी जागृत मराठी या यूट्यूब चॅनेलवरती आजचा विषय डॉक्टरांना श्रीमंत करणारा माझा शेतकरी हा विषय घेऊन आलो आहे। तर आता आपण पाहूयात रासायनिक खतांमुळे होणारे नुकसान। रासायनिक खतांमुळे शेती ही निर्जीव झाली आहे। ही काळी माती दिसते ती पूर्ण निर्जीव झाली आहे। बिना रासायनिक खतांशिवाय यामध्ये कोणतेही पीक येत नाही। आता आपण बघतोय तिकडे फवारणी चालू आहे। तर प्रत्येक पिकामध्ये रासायनिक खतांची फवारणी केल्याशिवाय पीक येत नाहीये। त्यामुळे होणारे नुकसान प्रत्येकाच्या घरामध्ये आज प्रत्येक माणूस आजारी पडत आहे। खरे मूळ कारण डॉक्टर श्रीमंत झालेत आणि रासायनिक खतांमुळे एवढा लोकांना त्रास होतोय। छोट्या छोट्या मुलांना कॅन्सर होत आहेत, त्वचेचे आजार होत आहेत। सगळे मूळ इथूनच चालू होत आहे। आता आपण बघणार आहोत रासायनिक खते कोणत्या कोणत्या प्रकारची यूज केली जातात। एंट्राकोल हे कशासाठी यूज केलं जातं? बुरशीनाशकसाठी। हा, आणि हे मुळ्यांच्या करता। बायोजाम हे मुळ्या वाढवण्यासाठी यूज केलं जातं। आणि कीटकनाशक हे केनॉन हे कीटकनाशक आहे आणि हा स्टिकर आहे। ह्याच्यामुळे पिकावर मारल्यानंतर पिकावरती औषध आहे तसंच टिकून राहतं। खरं तर रासायनिक शेती म्हणजे काय? तर रासायनिक खतांचा वापर करून केलेली शेती म्हणजे रासायनिक शेती। रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करून शेती करणे ही एक साधी आणि तात्काळ परिणाम देणारी पद्धत आहे। पण या पद्धतीचा परिणाम दीर्घकालीन आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास खूपच धोकादायक ठरतो। चला तर मग पाहूया रासायनिक शेतीमुळे होणारे नुकसान काय आहे। पहिल्यांदा मातीवरील परिणाम। रासायनिक खतांचा वारंवार वापर केल्यामुळे मातीतील सजीव आणि सूक्ष्मजीवांचा नाश होतो। यामुळे मातीची उत्पादन क्षमता कमी होते आणि शेतीतील आवश्यक असलेली नैसर्गिक घटकांची संतुलन बिघडते। यामुळे शेवटी शेतकऱ्यांना जास्त खताचा वापर करावा लागतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप खर्च वाढतो। दुसरे म्हणजे पाण्याचे प्रदूषण। रासायनिक खतांमुळे कीटकनाशकांचे अवशेष पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात। नद्या, नाले, तळी भूगर्भातील पाणी स्त्रोतांना प्रदूषित करतात आणि हे पाणी आपणच पितो, ज्यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात। अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे कर्करोग, हृदयविकार इतर गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते। तिसरे म्हणजे जैवविविधतेवर परिणाम होतात। रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे फक्त कीटक नाही तर उपयुक्त कीटक, पक्षी आणि इतर प्राण्यांचाही नाश होतो। यामुळे आज आपण पर्यावरणामध्ये पाहायला गेलं तर चिमण्या, पूर्वी खूप चिमण्या पक्षी दिसायचे, पण आता त्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे। यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते आणि नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती कमी होते। शेवटी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आहे, पण हे आपल्या शेतकऱ्याला माहित नाही। त्यांना असं वाटते की रासायनिक शेती केल्यामुळे उत्पन्न वाढते, पण बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये आज कॅन्सरने त्रस्त झालेले, कोणत्या ना कोणत्या तरी आजाराने त्रस्त झालेले आहेत। तर त्याचं मूळ कारण हेच आहे की आपण रासायनिक शेतीमुळे त्याचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो। तर मित्रांनो, रासायनिक शेतीमुळे होणारे नुकसान खूप गंभीर आहे। त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन जैविक शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे, जेणेकरून आपण आणि आपली पुढील पिढी सुरक्षित आणि निरोगी राहील याची काळजी घेतली पाहिजे। तर माझ्या मावळ्यांनो, जागृत मराठी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक मराठी बांधवापर्यंत हा संदेश पोहोचवा। आपण सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रकाश पसरवूया आणि महाराष्ट्राची शान वाढवूया। जय शिवराय, जय महाराष्ट्र।